देखील अगदी चांगला क्रिकेटचा अनुभव घेत आहेत। चला पहिला षटक असेल गोलंदाजी मार्ग वरती शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी करताना आदरणीय योगेश दांडेकर सर यांना विनंती करतो की आपण विलास मोरे गणेश एल्वे यांची भेट घ्यायची आहे। आदरणीय योगेश दांडेकर सर यांना विनंती करूयात की आपण गणेश एल्वे यांची भेट घ्या। चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात जिथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आर्यन यांना पाहताय छोटासा खेळाडू मागच्या मॅचचा तारा सितारा स्टार हाच तो खेळाडू आपण बघतोय ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर करणारा। पहिलं षटक पहिलाच बॉल इथे यावेळेला चांगला स्ट्रोक खेळायचं होतं परंतु 1 रन्स मिळेल। बॅटिंग असू दे अथवा बॉलिंग असू दे हे दापोलीचं भविष्य राहणार आहे। हाच तो गोलंदाज आर्यन तुम्ही त्याला पाहताय पहिले षटक तो घेऊन आलाय। अगदी कमी वयामध्ये काय क्रिकेट खेळतोय हा खेळाडू। समोर आता एक एक्सपिरियन्स फलंदाज ज्या खेळाडूची चर्चा मिस्टर सिक्सर किंग या नावानं आपण करत राहिलोय। लाला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रॉयल दापोलीचा महत्वाचा खेळाडू। पहिलाच बॉल यावेळेला अगदी मोठा फटका आणि इथे कॅच पकडली जाते का? इथे कॅच मिस आहे भाई आपने क्या किया? कॅच कोणाची आपण सोडले आणि ही कॅच अपयशाचं कारण देखील बनू शकेल आणि स्वतः राम जागडी सर यांनी मात्र कॅच सोडली आहे। मागच्या बाजूला ज्यावेळेला ते गेले होते कॅच पकडण्यासाठी आणि तिथे मात्र जर तुम्ही पाहताय तर कॅच मात्र मिस झाली। आर्यनने एक चांगली संधी निर्माण करून दिली होती लालाच्या विरोधामध्ये। लालाला फसवलं होतं। पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन टाकला ज्याच्यामध्ये चांगला अगदी स्विंग देखील होता। खोलवरचा बॉल टाकलाय सुपर अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चेंडू पर्यंत पोहोचेल। 1 रन्स मिळून जाईल स्कोरबोर्ड पुढे 4 या आकड्यावरती 4 रन्स। पुढचा बॉल आता आर्यन टाकताना दिसू शकेल। या ठिकाणी कमी गतीचा बॉल टाकलाय। पहिल्या ओव्हरमध्ये बघा काय अनुशासित गोलंदाजी करतोय आर्यन। एकदा बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ देत का हरकत नाहीये या गोलंदाजासाठी कारण पहिलं षटक पॉवर प्लेस आहे ज्याच्यामध्ये 2 चांगल्या नामवंत फलंदाजांना जखडवून ठेवलंय अक्षरशः। दापोली टेनिस क्रिकेटचं भविष्य होईल हा खेळाडू। कमालची गोलंदाजी पुन्हा एकदा बॅकवर्ड शॉट लेग आहे रन्स मिळणार नाही। इथे बिंदी बॉल टाकलाय 5 बॉल टाकलेत फक्त 5च केवळ रन्स खर्च केले। तुमच्या स्क्रीन वरती लक्ष ठेवा हा चेहरा लक्षात ठेवा आर्यन गोलंदाज आहे। 5 बॉल मध्ये 5 रन्स खर्च करणारा गोलंदाज। शेवटचा 1 बॉल आहे लक्ष्मच्या थोडसा बाहेरचा बॉल आहे आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी। षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त। अनुशासित बॉलिंग पहिल्या ओव्हर मध्ये केवळ फक्त 5 रन्स।
सीआर या एंड कडून अविनाश तांबे हा गोलंदाजी करताना दिसेल. धाव संख्या 5 रन्स पहिल्या ओव्हर नंतर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चावलू. मॅचला सुरुवात होईल. मुदत सर्वांना स्ट्राइक मार्क वरती असणार आहे. चला या ठिकाणी दुसरं षटक असेल अविनाश तांबेच्या माध्यमातून आता फेकलं जाणार आहे. राऊंड द विकेट पहिलाच बॉल. इथे पहिल्याच बॉलवरती आक्रमण क्षेत्ररक्षक आहेत. कॅच महत्वाची आहे आणि इथे कॅच मात्र पकडली आहे. फलंदाज मुदस्सर मैदानाच्या बाहेर. विकेट घेतले. मुदस्सर मागसन करत सर मैदानाच्या बाहेर पाठवलंय. वॉट मॅच. 5 वरती 1 खेळाडू बाद. पहिलं षटक आर्यनने टाकलं. 5 रन्स खर्च केले. अविनाश तांबे दुसरं षटक लागतोय. पहिलाच बॉल ज्याच्यावरची विकेट मिळाली. या ओव्हरमध्ये दुसरा चेंडू टाकताना आपण अविनाशला पाहताय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूला जाऊन ट्रॅव्हल. एक्स्ट्रा रन्स मिळेल. वाईटच्या माध्यमातून स्कोर बोर्ड आता थोडंसं पुढे सरकताना तिथे 6 रन स्कोर बोर्डवरती लागलेत. 4 ओव्हरची मॅच आपण बघतोय. फलंदाजी काढारा या ठिकाणी मोहम्मद कैफ तयार आहे. रडार मध्ये होता. डीप स्क्वेअर लेगला सरळ क्षेत्ररक्षक आहे. रोहन सावंत चुकी करत नाहीयेत. या बॉलवरती विकेट. फलंदाज येईल बाहेर. विकेट नंबर 2. मोहम्मद कैफ बॅक टू द पॅव्हिलियन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिकचा बॉल असेल. इथे हॅट्रिक घेतली का गणेश एल्वेसर यांच्याकडनं मात्र 200चं कॅश प्राइज दिलं जाऊ शकलं असतं, पण तो थोडासा फंबल आणि जिथे 1च रन्स असेल. अविनाशने देखील आतापर्यंत 3 बॉल टाकले, ज्यामध्ये 2 रन्स खर्च करत 2 विकेट देखील घेतल्यात. राऊंड द विकेट बॉलिंग. पुढचा बॉल आहे लाला तयार. या बॉलला पुन्हा एकदा अगदी जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत जिथे चांगला असा थ्रो पाहायला मिळाला. जोसेफ लोबोनं मात्र या ठिकाणी मोहसिनला नकार दिल्याचे धाव घेण्यासाठी. स्कोरबोर्ड या ओव्हरमध्ये देखील थोडंसं पुढे सरकेल 8 या आकड्यावरती. 1.4 ओव्हरपर्यंतचा मात्र खेळ झालेला आहे. यावेळेला ऑनला इथे एफर्ट चांगले दिलेत, परंतु चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4च मिळतील. छोटासा खेळाडू परंतु एफर्ट चांगले आहेत.
शेवटचा एक चेंडू राऊंड द विकेट बॉलिंग. चांगला स्ट्रोक आपण पाहिलाय. पुन्हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असेल. एक रन तर घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. धावचीतची संधी आणि इथे फलंदाज धावचीत होणार. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट 13 रन स्कोअर बोर्डवरती 2 ओव्हर नंतर रॉयल दापोली. तिसरं षटक आता गोलंदाजी मार्क वरती राम जागडे. संघमालक आहेत राम जागडे या स्पोर्ट्सच्या टीमचे. शैलेश पवार या एंड कडून ते गोलंदाजी करतील. समोर लाल आहे. लालनं 5 चेंडूंना फेस केले. केवळ 6 रन्स बनवलेत आणि 2 अगदी अनुभवी फलंदाज. दुसऱ्या बाजूला सत्तारा खांगे. फ्लाइटेड डिलिव्हरी आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी आहे. पहिला चेंडूला सन्मानजनक हँडल केले लालाच्या माध्यमातून आणि स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल 14 या आकड्यावरती. आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्तानं या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन सम्राट युवा चषक 2025 आणि सीझन 5 आपण पाहतोय. पर्व 5वा आहे आणि पर्व 5 मध्ये सायंकाळच्या सत्राला सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपण पाहत आहे. संपूर्ण स्पर्धेसाठी अथांग कष्ट करत असताना ही कार्यकारिणी असो आणि त्याचबरोबर सर्व संपूर्ण सदस्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि आज आपण ही यशस्वी स्पर्धा दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पार पाडताना आपण पाहतोय. तिसरं षटक इन प्रोग्रेस. राम जागडे सर यांनी देखील सुरुवातीच्या 2 बॉलवरती जखडवले. या ठिकाणी डीप इथे आर्यननं कॅच सोडली आहे. कॅच सोडलेली आहे. नकार दिलाय परंतु डॉट बॉल असेल. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आहेत आदरणीय शेखरजी आगरे सरांचं आगमन झालेलं आहे. शेखर सर तुमचं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. शॉर्ट ऑफ लेन अगदी प्रॉपर रूम मिळाला होता आणि चेंडूला सरळ मात्र फाईनला खेळलं गेलं जिथे 6 रन्स मध्ये षटकार आलाय. थँक्यू. 21 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राम जागडे सर गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा यावेळेला जोरदार अपील केली आहे परंतु पंच प्रभावित नाहीत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. विंदी चेंडू. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील. आता बॅटिंग तेवढी चांगली झाली नाहीये. ही मॅच लोअर स्कोरिंग पाहायला मिळू शकते का परंतु प्रोजेक्टेड स्कोर जर अशा प्रकारचा रन रेट राहिला तर 30 ते 32 पर्यंत प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दाखवला जातोय. यावेळेला सरळ चेंडूला फ्लिक केलेला आहे आणि इथे 1 रन घेत असताना स्ट्राईक. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या लॉस ऑफ 3 विकेट्स 22 रन्स 3 ओव्हर नंतर.
पहिलाच बॉल होता अमोलचा, ज्याच्यावरती आक्रमण चढवलं खरपोस समाचार. 6 रन स्टोकले, षटकाराला लालाच्या बॅटमधून पुढचा बॉल आहे आणि त्याचबरोबर थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळलं गेलं. 1 रन घेतलाय. थोडे अंपायर देखील चर्चा करतील त्या ठिकाणी या कोणता फलंदाज बाद झालाय. इथे सत्तार सर सरळ मैदानाच्या बाहेर येत आहेत. सत्तार सर या ठिकाणी बाद होताना आपण सत्तार सर सरळ मैदानाच्या बाहेर येतील. आता अफवानला बॅटिंगसाठी पाठवलंय. स्ट्राईक मार्क वरती इथे मोहसिन विकेट मिळाले. 1 रन मिळाला आणि त्याचबरोबर विकेट देखील मिळाले. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा आणि या बॉलवरती मात्र 1 रन मिळेल. अमोलला आता चांगलीच या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. पहिला षटकार आला, त्याच्यानंतर चांगला कमबॅक, पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला आला. अफवान मैदानाच्या आतमध्ये. अफवान शेवटचा षटक आहे मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. सायंकाळच्या सत्रातील आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहत आहे. रॉयल दापोली विरुद्ध सियासपूर दापोली या दोन टीम मध्ये हे बिग बॅटल युद्ध मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल टाकला जाईल फ्रंट फूटचा वापर करत असताना आणि तिथे मात्र थोडंसं मिसफिल्ड यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, कारण क्लोज होते. एवढ्या वेगवान चेंडू पकडणं तेवढं कठीण जातं. आणि तिथे मात्र वाईच 1 रन मात्र तिथे मिळून जाईल. ₹31 इथे रडार मध्ये चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक आणि पोचला होता खेळाडू आणि हातामधून कॅच देखील मिस झाले. म्हणजे कॅच खूप महत्वाचे असतात. तिथे कॅच देखील मिस आणि 2 रन्स देखील घेऊन गेलेला आहे फलंदाज. धावसंख्या आपण पाहतोय 33 या आकड्यावरती. षटकातील आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आपण मागाशी जो प्रोजेक्टेड स्कोर दाखवला गेला होता 32 ते 33 रन बनवू शकतील. अजून 1 चेंडू मात्र शिल्लक आहे. सायंकाळच्या सत्रातील ही फर्स्ट इनिंग चालू आहे. शेवटचा 1 बॉल. RGCR या एंड कडून गोलंदाजी करत असताना अमोल शेवटचा चेंडू टाकेल. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता मिळेल, कारण बॅटर्सला थोडंसं फॉलो करत होता आणि ते करत असताना देखील अगदी खूपच बाहेर बॉल टाकला. तिथे स्कोर बोर्डमध्ये देखील थोडंसं बदल होईल आणि 34 रन स्कोर बोर्डवरती लागले. शेवटच्या बॉलवरती मॅक्झिमम पाहायला मिळेल का ऑलरेडी फलंदाजच्या फलीत? यस, ॲब्सोल्युटली मॅक्झिमम आलाय, ज्याची चर्चा केली आपण. मोहसिनच्या बॅटमधून षटकाराला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या
अविनाश यांच्या प्रत्येक सिक्सरसाठी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मनीष तांबे सर यांच्याकडनं 100चं कॅश प्राइज आहे। यावेळेला बंटीच्या बॅटमधून हवाई हल्ला, चेंडू आउट ऑफ द मार्क, सीधा 6 रन षटकार। डीजे कम ऑन। ओव्हर द विकेट पुढचा बॉल आहे, थोडस बॅकफुटला जाऊन यावेळेला पिक केलं होतं चेंडूला, 1 रन्स घेतलाय, प्रयत्न दुसऱ्या धावेचा आणि ते 2 धावा देखील कंप्लीट होऊ शकतील। म्हणजे पर ओव्हर मध्ये रिक्वायर रन रेट काय तुम्हाला की 10च्या सरासरीने तुम्हाला रन्स काढायचे आहेत। पहिल्या 3 बॉल मध्ये 9 रन्स आलेले आहेत। आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये कसं क्रिकेट खेळलं जाईल हे देखील पाहावं लागेल, कारण 10 प्रति ओव्हर या रन रेटने तुम्हाला रन्स करायचे आहेत 41। पहिल्या 3 बॉलमध्ये 9 रन्स आलेले आहेत। उर्वरित 3 चेंडू आपण जर पाहूयात कशा प्रकारचे हँडल करेल फलंदाज। रनअप मध्ये थोडीशी दुविधा रनअप मध्ये आपण पाहिजे, थोडस कॉन्सन्ट्रेशन हटताना देखील आपण बघतोय। इथे रडार मध्ये होता सरळ बंटीच्या बॅटमधून हवाई हल्ला, हवाई सफार, चेंडू आउट ऑफ द बॅट, 6 रन षटकार। चाललाय, आक्रमण केलेलं आहे, चेंडूवरती तुटून पडला, त्या गोलंदाजावरती तुटून पडलाय। यावेळेला ऑनला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑनला जाईल, केवळ आणि केवळ 1 रन्स मिळेल। थोडासा दुखापतग्रस्त दिसतोय स्कोरबोर्ड, आता मात्र 16 या आकड्यावरती। रन्स झालेत पहिल्या 5 बॉल मध्ये। अविनाश तयार आहे आता, अविनाश पण यावेळेला मोठा स्ट्रोक खेळतोय, स्वतः आता फॉलो थ्रू मध्ये पोहोचलाय। कैफ मात्र प्रत्येक ओव्हर मध्ये एक तरी विकेट घेतो आणि स्वतःच कॅच पकडतो, हे देखील स्पेशालिटी राहिली। मध्ये 16 रन्स आले, 1 विकेट देखील। येणाऱ्या 18 बॉल मध्ये 25 रन्स पाहिजे आहेत। चला क्विक फास्ट, लवकरात लवकर, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या। 18 बॉलला 25 रन्स पाहिजेत, 18 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता सिया स्पोर्ट्स दापोली संघाला जिंकण्यासाठी। 18 मध्ये 25 केले जातील का, म्हणजे 8.3 अशा प्रकारची सरासरी मेंटेन ठेवत असताना तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये रन्स काढायचे आहेत। ओव्हर द विकेट शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी करताना गोलंदाज फलंदाज बंटी, ज्या बंटीने पहिल्याच ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली। स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न असेल, जोरदार अपील केली जाते,
बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये स्विच हिट करण्याचा, म्हणजे सरळ मार्गाने तुम्हाला यश मिळतंय तर तुम्हाला वाकड्या मार्गाने जाण्याची आवश्यकता नाहीये. जर सरळ बॅटने रन्स येत आहेत ना तर तुम्हाला अगदी वाकडे बॅट करायची अजिबात गरज नव्हती. इथे कुठेतरी अगदी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न होता. आणि खरंच अशी चूक कशाला, या गोष्टी जर तुम्ही पाहायला गेले तर सरळ क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेला आपण आडव्या बॅटनं म्हणजेच काय तर कॉन्फिडन्स थोडासा बंटीचा उंचावला होता मागच्या षटकामध्ये, यावेळेला फाईनला खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू 1-2 का 4 आउट ऑफ द मार्क, 4 रन. चला 16 बॉलमध्ये अजून देखील 21 धावांची आवश्यकता आहे. बंटीनं चांगली बघा ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची, एक हाते किल्ला लढवण्याचं काम केलंय परंतु असदवरती तो तुटून पडलाय. पुढचा बॉल असेल असद तयार. पुन्हा एकदा यावेळेला पॉइंटच्या दिशेने खेळलं गेलं, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, एक रन्स वेगाने कंप्लीट केलाय प्रयत्न, दुसऱ्या धावेचा हा यशस्वीरित्या कंप्लीट होईल, 2 रन्स मिळतील. सुपर क्रिकेट अजून देखील हार मांडण्यासाठी तयार नाहीये ते दोन्ही फलंदाज. दुसऱ्या बाजूला शुभम फक्त गेलाय, तो नॉन स्ट्राईकलाच उभा राहिलाय. असदनं आतापर्यंत सुरुवातीचा पहिला चेंडू सुरेख टाकला होता ज्याच्यावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, तोच चेंडू फक्त विंदी आला, त्याच्यानंतर 4 रन्स आले. या बॉलवरती दुहेरी धावा आपण पाहिल्यात. शॉर्ट ऑफ लेंथ अगदी खूप कमी गतीचा बॉल टाकला, ज्याला अगदी सरळ बॅटने खेळलं गेलं कव्हरच्या दिशेनं. या बॉलवरती देखील दुहेरी. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, हे चांगलं क्रिकेट आहे. म्हणजेच काय तर एक चौकार आला त्याच्यानंतर अगदी दुहेरी धावांचा स्ट्रोक केला. पुढचा चेंडूला देखील शॉर्ट ऑफ लेंथ होता, मोठा फटका खेळण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही, त्याला देखील ड्राईव्ह केलं, 2 रन्स घेतले. आणि या ठिकाणी स्कोर बोर्डवरती 24 रन्स लागलेले आहेत, ज्याच्यामध्ये 23 रन्स वैयक्तिकरित्या जो बंटी खेळाडू आहे त्याचे आहेत. म्हणजेच काय तर एका बाजूला आपण पाहायला गेलं तर हा जो खेळाडू संघासाठी मोठे योगदान कॉन्ट्रीब्युशन देतोय. 14 बॉलमध्ये 17 रन्स पाहिजेत. असद पुन्हा तयार. लेगस्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल आहे, डावे एसटीच्या बाहेरचा बॉल असेल, एक्स्ट्रा रन्स मिळून जाईल. पुन्हा आता थोडंसं समीकरणामध्ये थोडं बदल असेल. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिथे जिंकण्यासाठी सिया स्पोर्ट्सच्या टीमला 16 रनांची आवश्यकता आहे. इथे आपण जर पाहताय तर समोरच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं, एकच रन्स फक्त आता मिळून जाईल. काय मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉलमध्ये आता मात्र 15 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 15. या बॉलवरती आता शुभम राणे हा फलंदाज असेल. क्रमांक 3 वरती ज्या वेळेला अविनाश बाज झाला तेव्हा मात्र त्याला पाठवलं गेले. चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 1 विकेट 26. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी पाहिजेत 15 रन्स, म्हणजे 7.5च्या सरासरीनं इतर रन्स काढावे लागतील.
आणि इथून जिंकणारा संघ सरळ सेमीफायनलचं तिकीट बुक करेल. स्विच इट. हा फटका खेळायची अजिबात आवश्यकता नाहीये. बघा मी मगाशी सुरुवातीला सांगितलंय, सरळ बॅटनं तुमच्या चांगला स्कोर येतोय, तुम्हाला योग्य मार्गाने सरळ रस्त्याने यश मिळतंय ना, तर तुम्हाला अगदी पाय वाटेनं जाण्याची गरज नाहीये. इथं सरळ मात्र मार्गाने जा जिथे तुम्ही आपण बघतोय. इथे शरीरापासून दूर कॉन्फिडन्स उंचावलाय आणि तोच उंचावलेला कॉन्फिडन्स कधी कधी माणसाचा घात करतो, हे आपण अनेकदा देखील पाहिलंय. 7 बॉलमध्ये 7ची आवश्यकता आहे. मॅच बनेल या स्पर्धेमध्ये. 6 बॉलमध्ये 5 धावा डिफेन्स अक्षय मांडवकरने देखील केलेले आहेत. तर ही मॅच देखील शेवटपर्यंत जाणार का? परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि आय थिंक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल का? परंतु नाही, जोपर्यंत कलेक्ट करेल, थ्रो करेल अतिशय वेगानं 3 रन्स मात्र कंप्लीट होतील आणि षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. धावसंख्या 37-37. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये पाहिजेत फक्त 4 रन्स. सहा बॉल 4 धावांची आवश्यकता. बंटीचा काय सुपर वॉटर नॉक. एक बॉल आणि चला 6 बॉल असतील 4ची आवश्यकता. तिथे पहिलाच 1 रन्स कंप्लीट केलाय. शांत आणि संयमन क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. 5 मध्ये 3 रन्स. 5 बॉल 5 बॉल आणि 3 रन्स. अनुप देशमुख मात्र इथे या ठिकाणी सांगतायत की आम्हाला कॅश प्राइज लावण्यासाठी आलेत. इथे आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहे शुभम ना अशुभ फटका खेळलाय आणि फलंदाज डीजे. 4 बॉल मध्ये 3 रन्स पाहिजेत. ऑटो मॅच शेवटपर्यंत मॅच जाणार. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. गोलंदाजी मार्क वरती लीजंड बॉलर वर्सेस ज्याच्याकडे फलंदाज मात्र अगदी प्रतिभावान फलंदाज. 4 मध्ये 3 रन्स पाहिजेत. पहिलाच बॉल सन्मानजनक हँडल करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु अंपायरचा इशारा नॉट आउट. येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजेत केवळ 2 रन्स. हाय व्होल्टेज ड्रामा. बंटी आता असेल काय खेळाडू खेळलाय. तीन बॉल मध्ये 2 रन्स पाहिजेत. या बॉलवरती आक्रमण केलं जाईल, डिफेन्स खेळलं जाईल, हे देखील पाहावं लागेल. बंटी मैदानामध्ये आहे. चेंडूला यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहतोय तर धावचीची संधी आणि तिथे मात्र फलंदाज बाद. आता मॅच मध्ये रोमरचे जो सेट फलंदाज आहे तो बाहेर येतोय. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होणार का या बॉलवरती, हे देखील पाहावं लागेल.
धन्यवाद डीजे, थँक्यू थँक्यू. थांबायचं. 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. जिकडे लक्ष जाते तिकडे फक्त रसिक प्रेक्षक आणि प्रेक्षक हे दृश्य पाहिलं आहे आपण. 2 बॉलमध्ये 2 ची गरज. कंपल्सरी चेस हाय व्होल्टेज मॅच आहे, कारण का आर्यन मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. आता देखील या खेळाडूला अगदी हिरो बनण्याची संधी मिळाली. ही मॅच जर का जिंकून दिली तर खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा आपण पाहायला गेल्या दाफोलीकरांच्या नजर या खेळाडूवरती लागल्यात. चेंडूला सन्मान ज्याने हँडल केलं, 1 रन घेतलाय. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. परंतु येस ॲब्सोल्युटली आता आर्यन स्ट्राईक मार्कवरती आलाय. 1 बॉलमध्ये 1 रन. कॉन्फिडन्स बघा या खेळाडूचा काय आहे. छोट्याशा वयामध्ये त्याने मात्र जो खेळाडू होता ज्या अमोलला सरळ सांगितलं की तुम्ही तिथेच थांबा आणि स्ट्राईक मात्र आता त्याच्याकडे घेतले, कारण का येणारा शेवटचा बॉल तो फेस करताना दिसू शकणार आहे. आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला सायंकाळचे 7 वाजायला आलेला आहे, तरी सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत आपण ही संपूर्ण मॅच पाहताय. सम्राट युवा चषक 2025 सीझन 5 पर्व 5 ची आजच्या या 3ऱ्या दिवसातील ही शेवटची मॅच आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि एका धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. समोर फलंदाज आर्यन, छोटासा खेळाडू परंतु स्वतःवरती विश्वास बघा त्या खेळाडूचा किती आहे. स्वतःच्या मनगटावरती ज्याचा विश्वास त्यांना इतरांच्या सामर्थ्याची गरज भासत नाही. 1 बॉलला 1 रन पाहिजे. इथे मॅच मात्र जिंकली आहे आणि इथे सिया स्पोर्ट्स हा संघ जिंकतोय, सेमीफायनलचं तिकीट बुक करतोय. वाह, कमालचं क्रिकेट.